स्टार्ट केलं होतं हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, ज्यामध्ये आपण एक स्मॉल कन्सेप्ट ऑफ हेरिडिटी डिस्कस केलं होतं, ज्यामध्ये खूप इम्पॉर्टंट अशा 3 प्रोसेस आपल्या झालेल्या आहेत: ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आणि ज्या प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला 12th साठी. त्यानंतर अतिशय इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग चॅप्टर आपल्याला आता बघायचं आहे, दॅट इज इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन किंवा आपल्याला हे माहिती आहे की आपण जर म्हटलं की आपला ॲन्सेस्टर किंवा आपली जी उत्क्रांती झालेली आहे ती मंकीपासून झालेली आहे, हे आपण खूप आधीपासून ऐकत आलेलं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला, तुम्हाला जर थोडं प्रिव्हियस क्लासेसचा काही कन्सेप्ट लक्षात येत असेल किंवा आठवत असेल तर आपल्याला माहीत आहे की खूप असे ग्रॅज्युअल चेंजेस मंकीजमध्ये होत गेले आणि हळूहळू त्याचं कन्व्हर्शन जे आहे ते ह्युमन बिंगमध्ये, ह्युमन ही जी आताची इव्हॉल्व्ड स्पीसीज आहे, ह्युमन इज अ इव्हॉल्व्ड स्पीसीज, त्या स्पीसीजमध्ये झालेलं आहे. आणि मग हे फक्त ह्युमनच्याच बाबतीत झालं का तर नाही. बऱ्याचशा किंवा आपल्याला आपण जर सराउंडिंगमध्ये बघितलं तर खूप डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. ओके. आणि ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, लॉट ऑफ स्पीसीज ऑफ द ॲनिमल्स, ऑफ द प्लांट दॅट वी सी इन अवर सराउंडिंग, दॅट ऑल बिकॉज ऑफ द इव्हॉल्युशन. आपल्याला माहिती आहे की एकाच जे स्पीसीज ज्याला आपण म्हणतो जीनस, स्पीसीज किंवा बरेचसे आपण एक मेन कन्सेप्ट, एक मेन जो जीनस असेल त्याच्यात खूपशा स्पीसीज असतात. हिबिस्कस, जास्वंद, आपल्याला माहिती आहे जास्वंदाचं जे फूल आहे की त्याच्यामध्ये खूपशे कलर्स येतात. रोजेस जर आपण म्हटलं, रोजेसमध्ये खूप सारे कलर्स येतात, वेगवेगळे फ्रॅग्रन्स आपल्याला वेगवेगळ्या रोजेसचे बघायला मिळतात. मग हे जे चेंजेस आहे की एक मेन जो जीनस आहे तो सेम आहे, पण त्याच्या अशा खूप साऱ्या स्पीसीज आपल्याला बघायला मिळतात. तेच जर आपण 2 वेगळे फ्लावर कंपेअर केले तर आपल्याला त्याचा अपिअरन्स वेगळा आहे, त्याचं स्ट्रक्चर, रोज म्हटल्यानंतर एक अपिअरन्स वेगळा आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे, कलरेशन वेगळं आहे, फ्रॅग्रन्स वेगळं आहे. आणि ट्युबर रोज म्हटलं तर ते सगळंच वेगळं आहे. मग हा जो फरक आहे, हा जो डिफरन्स आहे, या डिफरन्सच्या मागे किंवा हा जो सगळा कन्सेप्ट आहे दॅट इज ऑल पार्ट ऑफ द इव्हॉल्युशन. आणि बेसिकली हेरिडिटी हा जो कन्सेप्ट, इव्हॉल्युशन म्हटलं की हेरिडिटी शिकणे खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये आपल्याला मेंडेलियन इनहेरिटन्स, जो तुम्ही 9th मध्ये कन्सेप्ट तुमचा झालेला आहे की ज्यामध्ये मेंडलनी जे पी प्लांट, पायसम सटायवा, की या पी प्लांटची जी व्हरायटी आहे की मॉन्टेसरी प्लांटमध्ये बघितलेलं की याच्यामध्ये काही सीड्सचा कलर वेगळा आहे, शेप वेगळा आहे, शेंगांचा पॉटचा शेप वेगळा आहे, त्यावरूनच हेरिडिटी हा कन्सेप्ट किंवा मेंडेलियन इनहेरिटन्स हा कन्सेप्ट आला. त्यानुसार आता आपल्याला इव्हॉल्युशनमध्ये काय शिकायचं आहे किंवा तुमच्या या चॅप्टरमध्ये इव्हॉल्युशनचे काय कन्सेप्ट दिलेले आहे. इव्हॉल्युशन अगेन हा चॅप्टर तुम्हाला 12th मध्ये आहे आणि ऑब्व्हियसली यापेक्षा खूप जास्त डिटेलमध्ये आहे. एव्हिडन्सेस तिथे पण आहे. आणि हा जो एक मी इथे लिहिलेला आहे किंवा आपण हा एक्सप्लेन आता बघ थोड्या वेळाने बघू आपण, ओरिजिन ऑफ इव्हॉल्युशन, हा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कन्सेप्ट दिलेला नाही आहे. याच्या थेरीज मी लिहिलेल्या आहे, याही टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या नाही आहेत, पण हा तुम्हाला प्रॉपरली समजावा आणि खूप त्याच्यामध्ये डिफिकल्टी नाही आहे, इझिली तुमच्या लक्षात राहील आणि 12th मध्ये तुम्हाला त्याचा फायदा पण होईल, त्यासाठी मी हा कन्सेप्ट इथे घेतलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट फ्रॉम द इव्हॉल्युशन. व्हॉट इज, अगदी सोप्या पद्धतीने मी इव्हॉल्युशनची डेफिनेशन ती लिहिलेली आहे. Formation of new species with modification along with the gradual changes, and obviously that required the very much time period. Evolution ही अशी प्रोसेस नाही आहे की काही दिवसांमध्ये ती कंप्लीट होईल, काही वर्षांमध्ये ती कंप्लीट होईल. त्याला मिलियन्स ऑफ इयर्स हा जो कालावधी आहे किंवा इरा ज्याला आपण म्हणतो की आपण त्याला काउंट नाही करू शकत, एवढा जास्त कालावधी या इव्हॉल्युशनला किंवा एखादी नवीन स्पीसीज इव्हॉल्व होण्यासाठी लागतो. बेसिकली आपल्याला आता माहिती आहे जिराफ म्हटल्यानंतर जे स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर येत आहे, शॉर्ट लेग्स, लॉंग नेक, हे जे स्ट्रक्चर येते किंवा जिराफ म्हटल्यानंतर हे स्ट्रक्चर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जर तुम्हाला माहिती असेल कदाचित तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जिराफ ही सुद्धा इव्हॉल्व्ड स्पीसीज आहे. म्हणजे सुरुवातीला खूप मिलियन इयर्सच्या आधी आपण जर म्हटलं तरी चालेल, तेव्हा जिराफ जी नेक, शॉर्ट नेक अँड लॉंग लेग्स असं एक प्रकारचं कॉम्बिनेशन होतं. बट अकॉर्डिंग टू हॅबिटेशन किंवा आपण जे म्हणू की त्यांच्यामध्ये जे हॅबिटेट आहे, जिथे ते सर्वाईव्ह करतात, जे व्हेजिटेशन आहे, लिव्स ते इंटेक करतात त्याचं फूड म्हणून, त्या जे रिक्वायरमेंट आहे किंवा ज्यानुसार ॲटमॉस्फिअरची डिमांड होती त्यानुसार हे ग्रॅज्युअल चेंजेस जिराफमध्ये होत गेले आणि आता आपल्याला जी जिराफची स्पीसीज बघायला मिळते ती स्पीसीज तयार झाली. दॅट इज ऑल्सो वन इव्हॉल्व्ड स्पीसीज.
आणि हा डिटेल कन्सेप्ट लॅमार्किझम मध्ये आपल्याला बघायला मिळेल. सो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज, कुठली तरी नवीन स्पीसीज, जसं आपण बेसिकली म्हटलं की हा ही एक स्पीसीज आहे, हा जर एक किंवा अमिबा, अमिबा सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला माहित असल्यास आपण एक्झाम्पल डिस्कस करू. अमिबा सगळ्यांना माहिती आहे. सो अमिबा युनिसेल्युलर आहे, एक पेशीय. ओके, आणि अमिबा हा जो ऑर्गॅनिझम आहे हा पर्टिक्युलरली एक प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, ज्यामध्ये काही सिस्टीम प्रेझेंट नाही, खूप असं वॉस स्ट्रक्चर नाही आहे की त्याला खूप फंक्शन करण्यासाठी खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, असं काहीही नाही. आता अमिबा आणि इकडे जर आपण म्हटलं की ह्युमन, या दोनला जर आपण कंपेअर केलं तर यामध्ये खूप ट्रिमेंडस चेंज आहे. अमिबा इज व्हेरी सिंपल, युनिसेल्युलर, ओके, बट ह्युमन बीइंग्स, अगेन द इव्हॉल्व्ड स्पीसीज, ह्युमन बीइंग्स अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. ह्युमन बीइंग्स मध्ये सगळ्याच प्रकारच्या कॉम्प्लेक्स अशा सिस्टीम त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग आता हे जे चेंजेस आहेत, या चेंजेससाठी किंवा मग आता इंटरेस्टिंग किंवा याविषयी बरेचसे रिसर्च, बऱ्याचशा सायंटिस्ट याच्यावरती रिसर्च केला, ओरिजिन ऑफ इव्हॉल्युशन, की सगळ्यात पहिली स्पीसीज ही कधी तयार झाली. की आता आपल्याला माहिती आहे की आता एका फॉर्मपासून दुसरा फॉर्म किंवा रिप्रोडक्शन हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे की इझिली या सगळ्या गोष्टी होतात. पण सगळ्यात पहिली स्पीसीज अर्थवरती तयार होणारी कुठली आहे, किंवा पाण्यामध्ये ती स्पीसीज तयार झाली, हवेमध्ये ती स्पीसीज तयार झाली, कुठल्या केमिकल कंपोनंटने ती स्पीसीज तयार झाली, कशामुळे झाली, याबद्दल बरेचसे रिसर्च झाले आणि त्यावरून हा कन्सेप्ट आपण घेतो ओरिजिन ऑफ इव्हॉल्युशन. काय ओरिजिन आहे, काय बेस आहे इव्हॉल्युशनचा? 300 बिलियन इयर्स ॲगो, म्हणजे 300 बिलियन्स इयर्स, वर्षाच्या आधी, बिलियन्स. ओके, सो तेव्हा या अर्थवरती कुठलीही लाईफ एक्झिस्ट करत नव्हती किंवा कुठलीही लिव्हिंग ऑर्गॅनिझम नव्हता, असा एक कन्सेप्ट आहे. आणि हे जे रिसर्च झाले किंवा या रिसर्चनुसार या 3 थेरीज, आणखीनही त्याच्यामध्ये भरपूर डीप आहे पण आपल्याला सध्या या लेवलला एवढंच बघायचं आहे. सो त्यामध्ये 3 थेरीज लिहिलेल्या आहे. फर्स्ट इज स्पेशल क्रिएशन, दॅट इज व्हेरी सिम्पल थेरी. सिम्पल थेरी म्हणजे यासाठी की ही जी सगळी अर्थ आहे, की कुठलीही गोष्ट जेव्हा तयार होते, कुठलीही गोष्ट तयार होते, एखादी वस्तू तयार झाली तर ती वस्तू तयार करणारा कोणीतरी असतो, ते आपोआप किंवा ऑटोमॅटिक नाही होत, क्रिएटर असतो ना. तसंच अकॉर्डिंग टू धिस थेरी, स्पेशल क्रिएशन फॉर द फॉर्मेशन ऑफ द अर्थ और द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, वन क्रिएटर इज देअर अँड दॅट इज गॉड. या थेरीच्या नुसार रिसर्चर्सनी किंवा सायंटिस्टनी जे रिसर्च केले त्यानुसार त्यांनी एक सिंपल कन्क्ल्युजन दिलेलं आहे की ज्या प्रकारे कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी कुणीतरी एक त्याच्या मागे असणार, त्यानुसारच जर अर्थ आहे, एवढी मोठी सृष्टी तयार झालेली आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, एवढी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. सो ती सगळी तयार करण्यासाठी एक स्पेशल क्रिएटर आहे अँड दॅट इज गॉड. सो दॅट इज नोन ॲज द स्पेशल क्रिएशन थेरी. या थेरीला म्हणतात स्पेशल क्रिएशन. ठीक आहे, म्हणजे देवाने सगळं निर्माण केलेलं आहे. हे त्या थेरीनुसार किंवा त्या कन्क्ल्युजननुसार बघायला मिळतं. नेक्स्ट थेरी आहे कॉस्मोझॉइड थेरी. कॉस्मोझॉइड. सो हिअर इन्व्हॉल्वमेंट ऑफ द स्पोर्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स. या थेरीनुसार सायंटिस्टचं म्हणणं असं पडलं की स्पोर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम सगळ्यांना माहिती आहे, सूक्ष्मजीव, हे वेगळ्या प्लॅनेटवरून इथे आले, अर्थवरती आले. ओके, आणि अर्थवरती दुसऱ्या प्लॅनेटवरून आल्यानंतर यामध्ये मॉडिफिकेशन्स होत गेले आणि त्या थेरीला म्हटलेलं आहे कॉस्मोझॉइड थेरी. कॉस्मोझॉइड, झॉइड मीन्स स्पोर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. स्पोर्स म्हणजे जसं फंगसमध्ये वगैरे आपल्याला माहिती आहे की फंगस म्हणजे एक डेव्हलपमेंट होतं, मल्टिप्लिकेशन होतं, 9th मध्ये आपण टॉपिक बघितला आहे तो. सो ते जे स्पोर्स असतात ते स्पोर्स किंवा कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे दुसऱ्या प्लॅनेटवरून आपल्या अर्थवरती आले आणि त्यापासनं हे सगळी सृष्टी निर्माण झाली. हा ही सेकंड थेरी आहे. अँड थर्ड थेरी दॅट इज अबायोजेनेसिस. अबायोजेनेसिस, इट मीन्स दॅट द organisms that develop, that evolved from the non-living being or the non-living things. According to this theory, या थेरीनुसार
थेरीनुसार किंवा या थेरीच्या म्हणण्यानुसार किंवा ज्या सायंटिस्टनी ही थेरी दिली त्यानुसार त्यांचं असं म्हणणं होतं की जी सृष्टी तयार झालेली आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळे तयार झालेले आपल्या अर्थवरती जे 300 बिलियन इयर्स आधी नव्हते ते सगळं नॉन लिव्हिंग पासून तयार झालेलं आहे, ज्यामध्ये मग केमिकल्स किंवा लॉट ऑफ थिंग्स आले. पण या थेरीला लुईस पाश्चर, अगेन वॉज द ग्रेट सायंटिस्ट, लुईस पाश्चर डिस्कार्डेड दिस थेरी. लुईस पाश्चरनी स्पॉन्टेनियस जनरेशन हा कन्सेप्ट देऊन त्याने हे प्रूफ केलं, बायोजेनेसिसने डिस्प्रूफ केलं. म्हणजेच त्याने त्याचा कन्सेप्ट प्रूफ केला की कुठलीही लिव्हिंग थिंग किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी त्याला प्री एक्झिस्टिंग म्हणजे लिव्हिंग पासूनच तो तयार होतो. सो दॅट थेरी इज नोन एज बायोजेनेसिस. मग लुईस पाश्चर अलॉंग विथ द अदर सायंटिस्ट, लुईस पाश्चरनी दुसऱ्या सायंटिस्टच्या सोबत मिळून किंवा आपल्या लेवलनी त्यांनी या थेरीला डिस्कार्ड केलं, या थेरीला चुकीचं ठरवलं आणि त्यांनी त्यांचा नवीन कन्सेप्ट दिलेला आहे की कुठलीही लिव्हिंग थिंग जी प्रिपेअर्ड होणार, जो ऑर्गॅनिझम प्रिपेअर्ड होणार दॅट प्रिपेअर्ड फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग फॉर्म, म्हणजे लिव्हिंग पासूनच ते तयार. आणि त्यांचे जे रिसर्च आहेत त्यांनी त्याचे वेगळे प्रूफ दिलेले आहेत, एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलेले आहे, एक्सपेरिमेंट करून ते सिद्ध झालेले. आणि त्यामुळे या ज्या थेरीज आहेत या थेरी हळूहळू डिस्कार्ड होत गेले किंवा नवीन नवीन रिसर्च त्यामध्ये येत गेले. सो अकॉर्डिंग टू दॅट द ओरिजिन ऑफ इव्हॉल्युशन अँड अंडर दॅट द थेरीज ऑफ इव्हॉल्युशन. ओरिजिन ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे कशा प्रकारे इव्हॉल्युशन हे स्टार्ट झालं किंवा किती वर्ष आधी, किती इरा, वर्ष तर आपण कमीच मिळते, मिलियन किंवा बिलियन इयर्स ॲगो की जेव्हा अर्थवरती ही एक लाईफ तयार झाली किंवा सुरू झाली तर त्याला काय काय एव्हिडन्सेस आहे किंवा काय काय त्याच्या थेरीज आहेत. मग त्यासाठी जसं आपण डिस्कस केलं की अमिबा इज अ युनिसेल्युलर, अमिबा इज व्हेरी प्रिमेटिव्ह, व्हेरी सिम्पल ऑर्गॅनिझम अँड ऑन द अदर हँड द ह्युमन बीइंग इज अ मोर कॉम्प्लेक्स. ओके, सो दॅट डिफरन्स किंवा आपण असं म्हणू की एखादी स्पीसीज जर असेल, फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हटलं हिबिस्कस आहे की हिबिस्कस एक मेन जीनस आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या स्पीसीज आपल्याला पाहायला मिळतात, बट मेन जीनस इज कॉमन, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी रिलेशन आहे. आपण जर म्हटलं की ठीक आहे स्ट्रक्चर किंवा आपण कलर ऑफ द फ्लावर्स आर डिफरंट, ठीक आहे, जास्वंदाचा तर तुम्हाला जे माहिती आहे त्या उदाहरणावरून जर आपण बघितलं तर आपल्याला लगेच ते लक्षात येईल. जास्वंद म्हटल्यानंतर वेगवेगळ्या कलरचे जास्वंद आपल्या समोर येतील, पण आपण जर बेसिकली त्याला इंटरनली खूप त्याचा अभ्यास केला किंवा आपण त्याला बघितलं 4-5 वेगवेगळ्या कलरचे आपण फ्लावर्स ठेवले तर एक गोष्ट लक्षात येईल की त्याचे जे पेटल्स असतात, पाकळ्या जवळपास त्याचा शेप सारखा असतो किंवा स्ट्रक्चर जवळपास सारखं असतं किंवा अदरही बऱ्याचशा गोष्टी ज्या सारख्या असतात. म्हणजेच कुठली गोष्ट किंवा कुठली स्पीसीज ही डिफरंट जरी असेल तरी सुद्धा त्याचा ॲन्सेस्ट्रल कनेक्शन कुठेतरी राहतं. आणि ते प्रूफ करण्यासाठी इथे खूप सारे एव्हिडन्सेस, 6 एव्हिडन्सेस आर देअर. प्रूफ, एव्हिडन्सचा अर्थ काय होतो? प्रूफ. की काय प्रूफ आहे? जसं आपण म्हटलं की ह्युमन बिंग्स इव्हॉल्ड स्पीसीज फ्रॉम द मंकीज. मग हे जे रिलेशनशिप आहे किंवा हे जे ॲन्सेस्ट्रल रिलेशनशिप आहे त्याचे काय एव्हिडन्सेस आहेत? जे आपण म्हटलं की इन्सेक्टमध्ये विंग्स असतात, बरोबर, आणि अदरमध्ये सुद्धा विंग्स असतात. मग त्या प्रत्येक ठिकाणी त्या विंग्सचा यूज काय होतो? किंवा आपण जर म्हटलं की लिम्ब, स्ट्रक्चर ऑफ लिम्स जे 4 लिम्स आहेत, बेसिकली आपण त्याला 4 लिम्ब अँड हाइंड लिम्बमध्ये डिवाइड करतो आणि तेच 4 लिम्ब ह्युमनच्या बाबतीत म्हणताना आपण त्याला हँड्स म्हणतो, पण तेच जर आपण डॉगच्या बाबतीत बोलताना आपण त्याला 4 लिम्ब म्हणणार, हँड नाही म्हणणार. हा जो डिफरन्स आहे, सो दॅट आर ऑल्सो लिम्स, दीज आर ऑल्सो लिम्स, बट देअर इज अ डिफरन्स. सो हे जे आहे की मग कुठेतरी कनेक्शन आहे, काहीतरी त्यांचं एक दूरपर्यंत एक स्पीसीज कॉमन असेल आणि त्यालाच आपण ते प्रूव्ह करण्यासाठी ते वेगवेगळे एव्हिडन्सेस बनलेले. सो त्यापैकी 6 एव्हिडन्सेस आर हिअर. सो फर्स्ट इज द मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, सेकंड इज द ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकलमध्ये मग होमोलोगस ऑर्गन आणि ॲनालॉगस ऑर्गन हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, पण हे तुम्ही समजून घ्या काय. वेस्टिजियल ऑर्गन्स, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस तास आपण म्हणतो फॉसिल स्टडी, फॉसिल स्टडी अवशेष आणि त्याचा अभ्यास. ओके, सो दॅट इज नोन एज द पॅलेंटोलॉजिकल स्टडीज ऑर द एव्हिडन्सेस. कनेक्टिंग लिंक and embryology.
मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. सो आज आपण या लेक्चरमध्ये हे 3 एव्हिडन्सेस आपण प्रॉपरली समजून घेऊ. त्यातला फर्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता काय आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स? मॉर्फोलॉजी हा जो शब्द इथे आलेला आहे, ॲनाटॉमी अँड मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हटल्यानंतर एक्सटर्नल स्ट्रक्चर, ही गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा. आणि ॲनाटॉमिकल म्हटल्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर. ओके, सो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस मीन्स ज्यामध्ये अगदी सिंपल आणि सोपं तुम्हाला दिलेलं आहे की जर आपण इथे 3 ॲनिमल्सचे एक्झाम्पल्स घेतले, फॉर एक्झाम्पल डॉग, शीप, गोट और फॉक्स. ओके, सो हे 3 ॲनिमल्स जर तुम्ही तुमच्या डोळ्यात, 3ही ॲनिमल्स आपण नाही बघितले असे नाही किंवा आपल्याला माहिती नाही असे नाही. ठीक आहे, फॉक्स तुम्ही नसेलही बघितला एकदम जवळून, पण तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो डॉग, शीप, गोट और फॉक्स हे जर आपण ॲनिमल्स आपल्या डोळ्यासमोर आणले तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. फॉर एक्झाम्पल द स्ट्रक्चर ऑफ माउथ, त्यांचे जे माउथचं जे प्रकारचं स्ट्रक्चर असतं ते कशा प्रकारचं, आपल्यासारखं नसतं ते. ओके, देन द पोझिशन ऑफ द आईज, आपल्या नाही त्यांच्या. डॉग, 3 चित्र डोळ्यासमोर आणा, डॉग कसा आहे आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले पण आहे. ओके, सो डॉग, फॉक्स, शीप, गोट. स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, देन इयर पिन्ना, एक्सटर्नल इयर ज्याला आपण म्हणतो इयर पिन्ना, हे पण वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज आर क्वाईट बी सिमिलर आणि त्यांना आपल्यासोबत जर आपण कम्पेअर केलं तर त्यामध्ये फारच डिफरन्स आहे ना, की सेम आहे नाही, खूप सारा डिफरन्स आहे. स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ द आईज, देन इयर, स्ट्रक्चर ऑफ द इयर, आपले छोटे छोटे कान असतात ना. सो त्यांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ती जी आहे दॅट इज नोन ॲज द मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. याचा अर्थ असा की त्या ज्या 3 स्पीसीज आहेत ते जवळपास त्यांच्यामध्ये फरक आहे, खूपसे फरक आहेत, खूपसे डिफरन्स आहेत, त्यांचे स्पीसीजेस वेगवेगळे आहेत, पण कुठेतरी जसं आपण म्हटलं की ते आपण 3 एक्झाम्पल जर घेतले आपण इथे, ठीक आहे, इथे आपण एक म्हटलं डॉग, शीप अँड फॉक्स. हे 3ही एकमेकांपासून वेगळे आहेत, बट अलॉंग विथ द डिफरन्सेस लॉट ऑफ सिमिलॅरिटीज ऑल्सो देअर. आता आपण त्या स्टेटमेंटला फिरवून टाकलेला, म्हणजे इथे कुठेतरी यांचे ॲन्सेस्टर कॉमन असते. आणि हे एकदम झालेलं नाहीये की या ॲन्सेस्टर पासून लगेच डॉग, लगेच शीप, लगेच फॉक्स. नो, दॅट रिक्वायर्ड व्हेरी लॉंग ड्युरेशन अँड दॅट इज द इव्हॉल्युशनरी पिरियड. त्यालाच इव्हॉल्युशनरी पिरियड म्हणतात. म्हणजे हे काही लगेच झालेलं नाही, यानंतर आणखी काही आणि त्यानंतर बायफर्गेशन होऊन मग डॉग, शीप, फॉक्स हे स्पीसीज. म्हणजे कुठेतरी त्यांची लिंक कॉमन असेल, कुठेतरी ते ॲन्सेस्टर त्यांचा कॉमन असेल, अँड दॅट इज नोन ॲज द मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. त्यानंतर आपण हे जरा ॲनिमल्समध्ये, आपण प्लांट्समध्ये किंवा फक्त आताच फ्लॉवर्सचं पण एक्झाम्पल दिलं, किंवा त्यामध्ये व्हेनेशन्स, आपण जर झाडाची पानं बघितली तर झाडाच्या पानांमध्ये पॅरलल व्हेनेशन, रेटिक्युलेट व्हेनेशन या ज्या गोष्टी आहेत. अगेन 9th एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म हे जे झालेलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स त्यामध्ये हा टॉपिक आलेला आहे. सो रेटिक्युलेट व्हेनेशन, पॅरलल व्हेनेशन, पेटिओल जिथनं ल्यूज फॉर्म झालेला आहे, हे सगळं स्ट्रक्चर यामध्ये सुद्धा सिमिलॅरिटीज पाहायला मिळतात. सो दॅट आर ऑल्सो द मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकलचे बाहेरून दिसत आहे. स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ द आईज, स्ट्रक्चर ऑफ द इयर पिन्ना जे आपण इझिली बघू शकतो डॉगमध्ये, शिपमध्ये किंवा फॉक्समध्ये. झाडाचं पान जर आपण तोडलं तर व्हेनेशन्स आपल्याला दिसतील, त्याच्या रेटिक्युलेट आहे की पॅरलल व्हेनेशन्स आहेत ते दिसतील आपल्याला. ल्यूज ओरिएंटेशन कसं आहे, पेटिओल कसं आहे हे दिसेल आपल्याला. सो जे डोळ्यात दिसू शकतं बाहेरून त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. नेक्स्ट ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता ॲनाटॉमिकलमध्ये आपण आधीच त्याला बायफर्गेट केलेलं आहे की ॲनाटॉमी मीन्स इंटरनल स्ट्रक्चर. कुठल्याही ऑर्गॅनिझमचं इंटरनल स्ट्रक्चर काय असेल. आता तुम्हाला फक्त ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेसमध्ये जनरल दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला बेसिकली असं स्पेसिफिक दिलेलं नाही आहे, पण आपल्याला स्पेसिफिकली 12th हे कन्सेप्ट येणार, त्यामुळे आपण ते आजच क्लिअर करू. होमोलोगस ऑर्गन्स अँड ॲनालॉगस ऑर्गन्स, 2 प्रकारचे ऑर्गन्स ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. काय फरक आहे या दोघांमधला? होमोलोगस ऑर्गन, होमोलोगस ऑर्गन मीन्स सेम स्ट्रक्चर बट दे डू डिफरंट फंक्शन.
ठीक आहे, आणि कन्फ्यूज होऊ नका. सेम स्ट्रक्चर, डिफरंट फंक्शन. होमोलोगस ऑर्गनचा अर्थ काय होतो की स्ट्रक्चर त्याचं ओरिजिन सेम असेल पण ते फंक्शन मात्र वेगवेगळं करतात. आता फॉर एक्झाम्पल आपण लिम्स किंवा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण लिम्सचे काही प्रकार दिलेले आहे. हँड्स इन द ह्युमन बीइंग्स, फोर लिम्ब ऑफ द ऑक्स, देन फ्लिपर्स इन द बॅट, हे जे आहे ज्यामध्ये किंवा व्हेलचा सुद्धा तुम्हाला दिलेला आहे पॅटेजियम ऑफ द व्हेल. मग हे जे स्ट्रक्चर्स आहेत यांचे ओरिजिन बेसिकली, आता हे सुद्धा आपण जर ॲज अ ऑर्गॅनिझम म्हटलं तर हे फोर लिम्सच आहेत, पण बेसिकली स्पेसिफिकली ह्युमन बीइंग्समध्ये याचा यूज ॲज अ हँड म्हणून होतो आहे. तेच जर आपण याचा उपयोग आपण चालण्यासाठी कधीच करणार नाही, याला आपण ॲज अ हँड म्हणून वापरू. आपण दोनच एक्झाम्पल डिस्कस करू. त्यानंतर आपण जर म्हटलं ऑक्स किंवा जे कॅटल्स आहेत ज्यामध्ये हे जे फोर लिम्स असतात त्याला आपण हँड म्हणत नाही, ते ॲज अ लेग म्हणून ते फोर लिम्स ॲज वेल ॲज हाइंड लिम्स त्याचा यूज करतात. म्हणजे काय झालं की आहेत ते फोर लिम्सच, ओरिजिन त्यांचं सेम आहे, स्ट्रक्चर सेम, इंटरनल स्ट्रक्चर सेम, बट दे डू द डिफरंट फंक्शन अँड दॅट काइंड ऑफ ऑर्गन्स आर नोन ॲज द होमोलोगस ऑर्गन्स. सिम्पली लक्षात ठेवायचं, सेम स्ट्रक्चर डिफरंट फंक्शन. स्ट्रक्चर सारखं एकदम सारखं म्हणजे बाहेरून सारखं नाही दिसणार, पण ओरिजिन जो आहे तो मात्र सेम राहणार. सो सेम स्ट्रक्चर बट द डिफरंट फंक्शन. जस्ट अपोजिट टू दॅट ॲनालॉगस. आता याच्या अपोजिट ॲनालॉगस मध्ये काय होणार, जर आपण म्हटलं की इथे सेम स्ट्रक्चर डिफरंट फंक्शन, इथे डिफरंट स्ट्रक्चर सेम फंक्शन, सेम फंक्शन. ओके, सो होमोलॉगस मीन्स सेम स्ट्रक्चर डिफरंट फंक्शन. त्याच्या जस्ट अपोजिट ॲनालॉगस डिफरंट स्ट्रक्चर सेम फंक्शन. इट मीन्स दॅट आता ॲनालॉगस मध्ये जर आपण म्हटलं की ऑर्गॅनिझम्स मध्ये त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे विंग्सचा जो यूज आहे तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम तो चेंज होतो. काहीमध्ये विंग्स जस्ट फ्लाइंग पर्पजसाठी यूज होतात, काहीमध्ये विंग्स आहेत पण त्याचा यूज फ्लाइंगसाठी किंवा फ्लाईटसाठी होत नाही. मग हा जो फरक आहे की विंग्स म्हटल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर सेम राहणार, पण विंग्स फक्त फ्लाईटसाठी किंवा फ्लाइंग म्हणजे उडण्यासाठीच त्याचा यूज होतो असं नाही. सो दॅट इज डिफरन्स. मग हा जो फरक आहे, किंवा आपण इथे जे म्हटलं की फ्लिपर ऑफ द बॅट की वटवाघूळ जे असतं बॅट ते आपल्याला इन्व्हर्ट अशा उलट्या पोझिशनमध्ये दिसतात. सो ते जे फ्लिपर्स आहे किंवा त्याचे जे थिन मेम्ब्रेन, फ्लिपर म्हणजे वेगळं काही नाही, थिन मेम्ब्रेन असते त्याच्या लिम्सला, सो त्याचा यूज ते होल्डिंगसाठी करतात. ठीक आहे, इन्व्हर्ट होल्डिंगसाठी. सो द फंक्शन इज डिफरंट. इथे मात्र काय होतं, डिफरंट स्ट्रक्चर. विंग्स इन्सेक्टमध्ये पण असतात, विंग्स आपल्या अदर्समध्ये पण बघायला मिळतात, पण प्रत्येक ठिकाणी त्याचं जे फंक्शन आहे ते फंक्शन मात्र चेंज होतं. बट ओरिजिन इज सेम, इंटरनल ओरिजिन इज सेम अँड दॅट काइंड ऑफ एव्हिडन्सेस आर नोन ॲज द anatomical evidences. थर्ड वन, वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्सचा अर्थ होतो certain organs that are regenerated during the time period or along with the time. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स मध्ये किंवा जस्ट ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण म्हणू की काही ऑर्गन्सची गरज काही काळाआधी होती, आता नाही. हा जो कन्सेप्ट आहे, काय कन्सेप्ट आहे, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे एक तर ते डिजनरेट झालेले आहे किंवा नष्ट झालेले आहे. त्याच्यात तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल किंवा एक्झाम्पल सांगितल्याबरोबर तुम्हाला कन्सेप्ट कळेल. बघा, फ्रॉग जे असतात ॲम्फिबियन्स आहे फ्रॉग, दे रिक्वायर्ड वॉटर ॲज वेल ॲज लँड टू सर्वाइव्ह. इन द लार्वल पिरियड टॅडपोल लार्वा, त्यांच्या ज्या स्टेजेस असतात, एग लार्वा, टॅडपोल ज्याला आपण म्हणतो, दॅट टॅडपोल लार्वा हॅज टॅल. टॅडपोल लार्वामध्ये किंवा जेव्हा ते वॉटरमध्ये असतात तेव्हा त्याच्यामध्ये टॅल प्रेझेंट असतं.
कारण काय? बिकॉज फॉर द स्विमिंग पर्पज, कारण ते लार्वल फॉर्ममध्ये वॉटरमध्ये आहे आणि त्यांचं पूर्ण टोटल हॅबिटेट वॉटर आहे. सो त्यांना ते सर्वाईव्ह करण्यासाठी, लोकोमोट करण्यासाठी टेलची गरज असते. सो टेल्स आर देअर. बट आफ्टर मॉडिफिकेशन ऑर द मेटामॉर्फोसिस, tadpole becomes adult. tadpole larvaचं कन्व्हर्शन जेव्हा अडल्ट फ्रॉगमध्ये होतं, सो द टेल इज ऑटोमॅटिकली डिजनरेटेड. फ्रॉगमध्ये आपल्याला टेल नाही दिसत, किंवा अजूनपर्यंत मी तरी बघितलेले नाही आहे की फ्रॉगमध्ये टेल आहे. अडल्ट फ्रॉगमध्ये जे आपल्याला जम्प करताना दिसतात त्यांच्यामध्ये नसतं. सो इट मीन्स दॅट द रिक्वायरमेंट ऑफ टेल इन द लार्वल फॉर्म there, that's why the tail is present. But after some time, when the metamorphosis completed, the tadpole larva becomes an adult frog. No need of tail, and that's why the tail degenerated. ओके, म्हणजे असा एक ऑर्गन की जो एका फेज मध्ये आहे पण दुसऱ्या फेज मध्ये नाही. आता आपल्याला जे एक्झाम्पल्स दिलेले आहे किंवा टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला जे एक्झाम्पल आहे पण ते ट्रेस आउट करू. आता यामध्ये तुम्हाला विजडम टीथचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कॉकिक्स म्हणजे जे आपला व्हर्टिब्रल कॉलम असतो त्याचा जो लास्ट आहे सॅक्रम रिजन, किंवा जे वर्टिब्रा आहे पूर्ण आपला, आणि व्हर्टिब्रल कॉलम जो लास्ट रिजन आहे, त्या लास्ट रिजनचा टेल लाईक एक सेक्शन असतो. ठीक आहे, पूर्ण व्हर्टिब्रल कॉलम आहे हा. सो दॅट इज ऑल्सो रुडिमेंटरी. रुडिमेंटरीचा अर्थ होतो की त्याची आता डेव्हलपमेंट नाही किंवा आता आपल्याला त्याची गरज नाही. देन इयर मसल्स. आपले हे जे इयर आहे हे पिन्न आहे, एक्सटर्नल इयर, हा मूव्ह होत नाही. ऑटोमॅटिकली आपण असा मूव्ह केला तरच तो होणार, ऑटोमॅटिकली तो मूव्ह होणार नाही. पण मंकीमध्ये आता एखाद्या वेळेस त्याचं छान ऑब्झर्वेशन करा, बघा दिसते का कधी मंकी करताना, ते ऑटोमॅटिकली ते त्यांच्या त्या इयरला मूव्ह करू शकतात. ओके, सो दॅट इज पॉसिबल बिकॉज ऑफ द इयर मसल्स. सो दॅट इयर मसल्स प्रेझेंट इन द मंकी, बट देर इज नो नीड ऑफ that ear muscle in the humans. That's why in the human that ear muscle become degenerated or rudimentary. आपल्यामध्ये त्या ear muscle ची गरज नाही, सो ते ear muscles आपल्याला नाही किंवा ते आपल्यामध्ये ते डिजनरेट झालेले आहे, रुडिमेंटरी झालेले आहे. त्यानंतर व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स, हे आपल्याला सगळ्यांना एक वेल नोन एक्झाम्पल आहे. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये स्मॉल इंटेस्टाईन, देन लार्ज इंटेस्टाईन, अँड देन लार्ज इंटेस्टाईनचा जो एक लास्ट एंड आहे दॅट इज नोन एज द अपेंडिक्स, व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स. मग हे जे व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स आहे, कॉकिक्स, देन वर्मिफॉर्म अपेंडिक्स. ओके, वर्मिफॉर्म अपेंडिक्स, wisdom teeth and ear muscles. These are examples of the vestigial organs. These organs are not in use now, so that's why degenerated. Vermiform appendix ruminants मध्ये किंवा कॅटल्स मध्ये vermiform appendix फंक्शनल आहे, कारण ते जे फूड इंटेक करतील किंवा त्याच्या डायजेशन्स मध्ये त्याचा यूज आहे. आपल्याला आपलं जे फूड क्वालिटी आहे किंवा आपल्याला त्याची गरज नाही. सो दॅट्स वाय दॅट रुडिमेंटरी. तो पूर्णपणे डिजिटल झाला किंवा नष्ट झालेला नाही. अपेंडिक्स हा प्रत्येक ह्युमन बिंग्समध्ये असतो, पण जर त्याची ग्रोथ झाली देन दॅट क्रिएट द प्रॉब्लेम. आपल्याला माहिती आहे अपेंडिक्सचे ऑपरेशन्स होतात, बरोबर ना. मग ते कधी होतात? जर ते अपेंडिक्स इनलार्ज झालं, त्याची जर ग्रोथ झाली तर ते आपल्याला ॲडव्हर्स इफेक्ट कॉज करतं आपल्या बॉडीवर किंवा आपल्याला त्याचा त्रास होतो, कारण आपल्या डायजेशनमध्ये त्याचा काहीही यूज नाही किंवा आपल्या बॉडीला त्याचा काहीही यूज नाही. सो दॅट्स वाय दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे कुठेतरी रुमिनंट्समध्ये ते आहे, आपल्यामध्ये नाही. म्हणजे कुठेतरी एक ॲन्सेस्ट्रल कॉमन किंवा कुठून तरी आपली एक लिंक त्यांच्यासोबत आहे. मंकीजमध्ये इयर मसल्स आहेत, अजूनही आहेत, ते त्याचा यूज करतात, आपल्यामध्ये नाही आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठेतरी ॲन्सेस्ट्रल कॉमन आहे. सो दीज आर एव्हिडन्सेस, हाफ एव्हिडन्सेस आहे कम्प्युटेड एव्हिडन्सेस ऑफ द इव्हॉल्युशन. आता आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आणखी 3 एव्हिडन्सेस डिस्कस करायचे आहे, ज्यामध्ये पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस मीन्स द फॉसिल स्टडी, त्याला पॅलेंटोलॉजिकल स्टडी असे म्हणतात. कनेक्टिंग लिंक, कुठल्याही 2 ग्रुपमध्ये काय कॉमन असेल त्याची काय लिंक आहे, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. आणि हा बेस प्रॉपर समजून घ्या, सगळ्या गोष्टी नोट करा, जेणेकरून 12th मध्ये हा टॉपिक जेव्हा तुम्हाला